सुंदर मनामध्ये भरली. कायला त्रास करून घेते का तू? काऊन त्रास म्हणजे? आई आहे तुझी सक्की, माझं पोटचं लेकरू आहे तू भेटला नाही, तुझा आवाज ऐकला नाही तर माझ्या आतड्याला काय पीळ पडतो तुला नाही कळणार. कुठं आहे तू? ये ना लवकर. आणि तू कसं बी वागला तरी बी माझं मन धावणारच ना तुझ्याकडं. एवढा दुसरा कायला काढला आहे? हा, कुठे पळून जातो तू का मी? अरे तू असा अचानक. आहे नको ना टेन्शन घेत जाऊ. बरं आहे मी, मला काही झालेलं नाही. हो, एक फोन नाही केला तुम्हाला. आहे अगं, फोन बंद झालता माझा आणि त्याआधी मी मेसेज टाकलेला होता पण तो डिलिव्हर नाही झाला ना. मला वाटलं तुम्हाला मेसेज भेटलाय म्हणून मी निर्धास्त राहिलो तिकडं. नंतर कळलं मेसेज पोहोचलाच नाही, मग गोळ झाला ही सगळा. इथे जीव जायची वेळ आली रे मायावर. आहे अगं, मला खरंच कळलं नाही निरोप पोहोचला नाही ते, नाही तर काहीतरी करून फोन नसता केला मी. हा ब्या, मला खरं खरं सांग, कुठं गेलता रे तू? पायाची ट्रीटमेंट करायला गेलतो. का इथं नाही होऊ शकत आहे? आहे अगं, मोहन सरांच्या ओळखीचे एक डॉक्टर होते, ते म्हणले इकडे ये ट्रीटमेंट घे म्हणून गेलतो. ट्रीटमेंट ओके झाली, आता पळायला बी लागलो मी. पळायला लागला ना तू? माझा ये भाऊ पळत पळत घरी ये रे लेकरा. आहे घरी नाही येऊ शकत मी, सॉरी. ते काय मला माहिती नाही, तू घरी ये बघू आधी. नाही तुला माझी शपथ आहे, मला शब्द घालायचे नाही बरं. असं कायला करतो रे अभ्या? हे पाय, मी तुला शपथ घातली, मोड नको, आणि मोडली तर मला काहीतरी होईल. असं रट्टा देईन ना आता. कायला अशुभ बोलतो रे तू? खबरदार असं काही तोंडातून शब्द काढला ना, माझ्यासाठी घरी ये, आत्ता ये. आहे तुला भेटायला नक्की येणार मी. भेटायला नाही रे, कायमचा ये ना लेकरा. आहे प्लीज, तू मला हे पाय. तू आधी घरी ये, नाही तर मी बोलायची नाही बरं तुझ्याशी. तू पूर्ण बरी होय बरं, मग येतो मी. तू आला ना की मी पूर्ण बरी होणार आहे. हट्टीपणा नको ना करू आई. तू करू नको मग हट्टीपणा. आहे हे पाय, तू पूर्ण बरी हो, मी येणार म्हणलं ना येणार. मग आणि एक गोष्ट लक्षात ठेवाय, माझा लय जीव आहे तुझ्यावर, तुझ्याशिवाय महत्वाचं काही नाही मला या जगात. नको ना स्वतःवर राग काढू, अशी आजारी बिजारी पडू. तुला काही झालं की लक्ष नाही लागत इथं माझं. आणि बाई, तुला जो काही राग काढायचा ना मायावर काढाता. लतीन दादाला काही बोलू नको. लतीची काही बी चूक नाही याच्यात. हो, लागला का बायकोची वकिली करायला? वकिली नाही करत आहे ती, तुझ्याच बाजूने भांडती मायाशी, कळलं का? आणि बाय, आता त्रास करून घ्यायचा नाही स्वतःला. काळजी घे, मी एकदम ठणठणीत आहे. फोनवर नको बोलू, घरला ये. आहे तुला म्हणलं ना मी येतो, तू आधी पूर्ण बरी हो, मी येणार. हो चिरंजीव, काय खेळ लावले हो तुम्ही? अहो, तुम्हाला माहित तरी आहे का तुमच्या आईने तुमच्या नावाने किती जीव काढला इकडं? अहो, काहीच खाऊ पिऊन नाही राहिलं त्या. उगा आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, गुपचूप घरी या, सांगून ठेवतो. आप्पा, आई बरी झाली की मी येतो तिला भेटायला. अजिबात अटी घालायच्या नाही. अरे बा, जे काय सांगायचं ना ते घरी येऊन सांगा. जर का घरी नाही आले ना तुम्ही तर गाठ मायाशी आहे. हे आब्या, असं काय करू राहिलं तू? ये ना घरी. अरे कायला आईला त्रास देऊ राहिला एवढं तू? तुझ्यामुळे ती आजारी पडली बघ. मायामुळे पडली ना आजारी, मग आता मायासाठी बरी होऊ दे, मग येतो मी तिला भेटायला. ते ऐकणार नाही आब्या. बरं ऐक, माझं स्टेशन सुरू होत आहे, मी बोलतो नंतर. चल. सेशन? हॅलो हॅलो आब्या. लई हट्टी आहेत ते, अजिबात नाही ऐकायची. मी घेऊन येईल आब्याला. काय गरज नाही. म्हणजे काय म्हणजे? फॅमिलीची जरा जरी काळजी असेल ना तर स्वतः घरी येते ते. आता मला बी बघायचंच आहे, आमच्यासाठी त्यांचा शब्द मोठा आहे का फॅमिली.
म्हणलं होतं ना, नाही येणार भाऊजी. स्टेशन म्हणजे हा काय शर्यतीतून माघार घेणार नाही. तेव्हा पांडुरंगा, आभ्याचा पत्ता लागला हे चांगलं झालं आणि तो सुखरूप बी आहे. बस झालं. आता तो फक्त लवकर घरी येऊ दे म्हणजे झालं. ठीक आहे, इथे जर प्रत्येक जण स्वतःच खरं करणार असेल तर मग मी बी माझा हट्ट नाही सोडणार. मी बी पुण्यांदा उपोषणाला बसन. जवळ माझं लेकरू घरी परत येत नाही तोवर एक घास कशाला, पाण्याचा एक थेंब बी घ्यायची नाही मी. माझं ठरलंय. हा पकांना, अरे त्या शर्यतीच्या मॅनेजमेंट कमिटीवर तो काही होल्ड नाही करे. नाही, तो रामचंद्र आहे ना, रामचंद्र, हा त्या कमिटीचा आयोजक. त्याने ऐकून घे, त्याला म्हणा तू हिशेबात. नाही ऐकून, त्याने हिंमत कशी गेली. नाही ऐक ना, अरे ऐकून गेला. त्या रामचंद्राला म्हणा हिशेबात राय, समजलं ना. लई उडला ना म्हणा तर दौलत शेत कायमचा उडवून ठेवतील म्हणा तुला. आणि तू तुझ्या भाषेत समजून सांग त्याला. आमची खिट्टी जर का सरकली ना, त्याला म्हणा नाव नाही आलं पाहिजे आमचं कुठं. ठेव फोन, चल ठेव फोन, चल. कायला नसते उद्योग करतो रे. म्हणजे आबाने सांगेल ना तुला शांत राहायचं. हे डोकं आहे ना, हे थंड ठेवायचं. मग कायला लोकांना भडकू राहिलाय. अक्काबाईचा तोरा पदर नीट धरा आणि लेक्चर बंद करा. पाडदान्या, तुझा हा पक्क्या हा जर पचकला आणि तुझं नाव सांगलं तर काय करणार आहे तू. पक्क्या खात्रीतला माणूस आहे. जाय स्वतःवर आलं ना की कोणाची बी खात्री देता येत नाही. मी सांगेल. हे पाय दौलत, तुझ्यापेक्षा आबानी जास्त वाट पाहिले या शर्यतीची. तेव्हा स्वतःवर कंट्रोल करायचा. हा, सर्वांच्या नजर आहेत तुझ्यावर. आणि तो आभ्या गायब झाल्यापासून प्रकरण लय तापले. तू असलं कुठलं बी कांड करू नको ज्यानं आबांच्या मेहनतीवर पाणी फिरल आणि तू शर्यतीला कायमचा मुकशील. कळतंय का. लतिका, दादा आता काय करू मी, तूच सांग मला. कसं समजावू अभ्याला. अभ्या काय त्याचा शब्द मोडणार नाही आणि आता आप्पा त्याला आणायला कोणाला जाऊ देणार नाही. कसं सुटणार आहेत रांगण. आणि आभ्या घरी आल्याशिवाय आई काय उपोषण सोडणार नाही. अशाने त्यांची तब्येत अजूनच बिघडल. नाही नाही नाही, अभ्याचा शब्द फॅमिलीपेक्षा मोठा नाहीये. काय बी करून मी अभ्याला घरी परत आणणार. अभ्या तू घरात आल्याशिवाय हा तिडा काही सुटणार नाही. तुला घरी यावंच लागल. येऊ का.